नमस्कार शेतकरी मंडळी, जर तुम्ही 2025 खरीप हंगाम पीक पेरा भरला नसेल तर तुम्हाला पीक विम्याचा लाभ भविष्यामध्ये मिळणार नाही। तर याच्यासाठी तुम्हाला पीक पेरा भरणे गरजेचे आहे। तर चला दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे भरायचा। तर जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब करा। सर्वात पहिले ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करायचं आहे, नंतर ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर आपल्याला महसूल विभाग निवडायचा आहे। विभाग निवडल्यानंतर हिरव्या बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, मग त्याच्यानंतर तालुका निवडून घ्या। ते झाले का आपल्या गाव निवडून घ्या, मग पुढे या बटनावर क्लिक करा। मग असं पेज तुमच्या समोर ओपन होईल। त्याच्यामध्ये खाते क्रमांक हा पर्याय निवडायचा आहे। खाली आपला खाते क्रमांक टाकायचा आहे, नंतर शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खातेदार निवडायचा आहे, मग खातेदार निवडल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर आलेला सांकेताक नंबर हा त्याच्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल। त्याच्यामध्ये आपल्याला पिकाची माहिती नोंदवा हा पर्याय निवडायचा आहे। ते निवडल्यानंतर आपल्याला समोर असं पेज ओपन होईल। मग आपल्याला खाते क्रमांक टाकायचा आहे, त्याच्याच खाली गट क्रमांक, मग जमिनीचे क्षेत्र येईल, हंगाम याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खरीप हा पर्याय निवडायचा आहे। त्याच्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे। तुमचं एक पीक असेल तर निर्भेळ पीक निवडा, जर तुमचे 2 पीक असेल तर मिश्र पीक निवडा। याच्यानंतर पिकाचा प्रकार, याच्यामध्ये पीक हा पर्याय निवडायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही लावले ते पीक निवडायचं आहे। त्याच्यानंतर जलसिंचनाचे साधन, याच्यामध्ये बोरवेल हा पर्याय निवडा। त्याच्यानंतर तुषार सिंचन हे निवडा, मग लागवडीची तारीख टाका। त्याच्यानंतर पिकाचे छायाचित्र याच्यावर क्लिक करा आणि आपल्या पिकाचे 2 फोटो काढा। मग होम पेज मध्ये जाऊन अपलोड या पर्यायावर क्लिक करा आणि आपली माहिती अपलोड झाली की नाही ते चेक करा। अशा पद्धतीने आपला पीक पेरा भरा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।